मला प्रश्न हे विचारायचा आहे की रानडुकरांचाही मोठ्या प्रमाणामध्ये त्रास शेतकऱ्यांना होत आहे आणि शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। नाही, मला एक वनमंत्र्यांना विचारायचं आहे, एकतर तुम्ही शेताच्या भोवताली किंवा वनाच्या लगत ज्या जमिनी आहेत तिथं तुम्ही कंपाऊंड करण्यासाठी काही अनुदान देऊ शकता का, चर काढू शकता का? आणि जी डुकरं आमच्यात येत आहेत रानडुकरं, एकतर तुम्ही त्यांना मारायला परवानगी देत नाही, आम्ही मारलं तर आमच्यावर गुन्हा दाखल करत आहे। मग ते विचारलं आणि मग एकतर आम्हाला मारायला परवानगी द्या, कारण आम्ही तुमच्या वनक्षेत्रात आलो की तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करताय। आणि मग या संदर्भामध्ये कंपाऊंड घालायला तुम्ही वनक्षेत्रालगतच्या जमिनीला काही धोरण आपल्याकडे आहे का? मंत्री महोदय। सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये वन्यजीवांची संख्या वाढत चाललेली आहे, सर्वश्रुत आहे आणि त्याचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना होतोय ही पण गोष्ट खरी आहे। सदाभाऊ खोत सन्माननीय सदस्य यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला की मागच्या आपल्या बजेटमध्ये 200 कोटी रुपयाची कुंपण घालण्याकरता तरतूद करण्यात आलेली, सोलर फेन्सिंग आहे, चेन लिंक फेन्सिंग आहे आणि सभापती महोदय याच्या पलीकडे एवढं करून सुद्धा जर का त्या ठिकाणी डुकरं आणि गवे त्याचबरोबर हत्तींचा प्रादुर्भाव होऊन नुकसान भरपाई शेतकऱ्याची होणार असेल तर शासनाच्या विचाराधीन आहे की त्या जंगलालगतच्या जमिनीच्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये वर्षाला, 50,000 रुपये एकरी, आणि त्या जर का सलग जर मोठ्या जागा असतील तर त्या सोलर बनवणाऱ्या कंपन्यांबरोबर FDCM टायअप करेल आणि त्या लोकांना त्या ठिकाणी, आणि माननीय बावनकुळे साहेबांची आणि आम्ही दोघांनी जॉईंट मिटिंग घेतली होती, त्यावेळेला आम्ही प्रकर्षाने याच्यावर विचार करणे, आशिष जयस्वाल पण त्या मिटिंगला होते आणि आम्ही सकारात्मक त्या बाबतीमध्ये आहोत।